टाकलंच तुम्ही आता इथं पॉईंट इथं जर पॉईंट आला एखादा तुमचा तर झाडाची हे आहे ना इथं जर पॉईंट आला नंतर तुम्ही इकडे बी सरकायचं काम पडलं तरी फायदा आहे. नाही चालतं ना. इथं जर तुमचा असा पॉईंट आला आता आपण खत टाकणार कसं आहे त्याला तुमचा हा पॉईंट आहे हा ओके एकदम याने काय होतं याने इथपर्यंत भिजणार आहे त्यानं इथपर्यंत येणार आहे हा तुमचा पूर्ण पॉईंट भिजून जातो ना. ओके ओके ओके. हे गरजेचं आहे. आता आपण काय होतं आपण जेव्हा त्याला हे सोडतो आपल्याला मायक्रोरायझर सोडायचं किंवा मग जैविक बुरशीनाशक सोडायचं किंवा नंतर फळ फुगवणीसाठी काय होतं पण फवारणीतून नाही जात खालून जर बेसर डोलपेक्षा जर खालून आपण 52-34-50 सोडलं चमक यायला त्याला तर तो एक प्लस पॉईंट होतो. हे जर एवढं भिजलं तुमचं एक नंबर होतं. हे लय भारी पॉईंट आहे तुमचे दोन्ही. हा हे सध्याचे ना? हा सध्या जे एक नंबर पॉईंट आहे. नळी इकडे येत चालेल ना तिकडे थोडीच राहणार. नाही नाही तिकडे आता डाळायचीच हे नाही. मोकळंच राहणार आहे. हा आता रानच मोकळं राहील साहेब आहे ते. काही आपण अडचण लास्ट घेतली तूर आता इथून पुढे काही घ्यायचं नाही. यानंतर काही घेऊ नका काही नाही मस्त हे करून द्या. झाडाची थोडीशी काय करायला माहिती का जे सरळ गेलेले का नॉर्मल शेंडा मारायचा जेणेकरून खाली थोडं 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 पांगत चालतील झाडं. सांगत सर ना. डेरेदार होणं गरजेचे आहे. कटिंग केली ना साहेब मी यावेळेस. खूप मस्त केलेली लय भारी वाटत आहे. कटिंग केली मी यावर्षी. मी अमरावतीला गेलो होतो मागच्या वर्षी याच टायमाला गेलो होतो तिकडे संत्र्याचे लोक झाडे आपण जे लावलं की हे दोन्ही तिथं अशी पद्धत आहे. तुमचे हे झाड जर 15-20 वर्ष झालेलं असलं ना त्या लोकांना की मधात याच्या झाडाजवळ लावेल नाही तर मधात झाड लावेल ती बागाच खंडू देत नाहीत. नाही नाही तसंच असतंय ते. बरोबर आहे ना. याच्यामध्ये घ्यायचं. हा दाजी. नाही आता माझ्याकडे फोटो बी आहेत ते नवल वाटण्यासारखं आहे. तिथं लोकांचे एवढा पैसा होतो खूप जबरदस्त. तुमचं हे झाड आहे आता हे झाड कामातून चाललंय तुमचं हे झाड लगेच फळायला लागलं ना हा त्या लोकांचं कसं केलेलं आहे आता दोनाचं अंतर आहे त्या निमादात लगेच झाड लावलेलं आहे. हे झाड उपटून फेकणं हे झाड आणि ते झाड लगेच वर येणं वर येणं राईट. नाही ते बाग खंडून देत नाही ते खाऊ देत नाही ते. मग आपलं उत्तमराव केलं ना दाजी. झाड उत्तमराव नाही का ते त्यांना झाडं काढा ठरलं त्यांचं. लगेच ते विकून लावले किल्लो मध्ये